नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि गोड तर झालंच पाहिजे। त्याचसाठी आज आपण बघणार आहोत शिऱ्याची रेसिपी। चला तर मग करूयात सुरुवात। अगदी खूप कमी साहित्यामध्ये आपला शिरा तयार होतो। साहित्य बघून घेऊयात। इथे मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी रव्यासाठी आपल्याला पाऊण वाटी साखर लागणार आहे। जेवढ्या प्रमाणात आपण रवा घेणार तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे आणि तेवढ्याच प्रमाणात तूप सुद्धा घ्यायचं आहे। पुढे मी घेतलेली आहे वेलची। वेलचीने आपल्या शिऱ्याला छान अशी चव येते आणि सुगंध सुद्धा छान येतो। यानंतर मी घेतलेले आहेत काजू, बदाम आणि बेदाणे। हे सर्व टोटली ऑप्शनल आहेत, नाही टाकलेत तरी सुद्धा चालेल। इथे मी शिऱ्यासाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे। 1 कप शिऱ्यासाठी आपल्याला 3 कप पाणी लागणार आहे। त्याचसोबत आपण ड्रायफ्रूट सुद्धा फ्राय करून घेणार आहोत। इथे मी 3 चमचा तूप घेतलेले आहे आणि तुपामध्ये मी हे काजू आणि बदाम फ्राय करून घेते। काजू आणि बदाम फ्राय करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे। आता आपण शिरा बनवायला चालू करूयात। इथे शिरा बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि कढई गरम झाली की आपण यामध्ये तूप घालणार आहोत। तूप गरम झाल्यानंतर रवा टाकून घ्यायचा आहे। जर आपल्याला दाणेदार शिरा बनवायचा असेल तर जाड रवा वापरायचा, नाहीतर 0 नंबरचा रवा वापरला तरी सुद्धा चालेल। हलवून घेऊयात। रवा भाजताना नेहमी गॅस हा मंद आचेवर असला पाहिजे। छान असा रवा भाजून घ्यायचा आहे। जेवढा रवा छान भाजाल तेवढी शिऱ्याला टेस्ट खूपच छान येते। खरपूस रवा भाजून घेऊयात। या प्रकारे मंद आचेवर रवा हा छान असा भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता रवा भाजून झालेला आहे। इथे मी रवा थोडा जास्त भाजलाय कारण मला तसा आवडतो। आता आपण उकळलेलं गरम पाणी टाकून घेऊयात। पाणी टाकताना थोडं सांभाळून टाकायचं, नाहीतर वाफ हातावर येण्याची शक्यता असते। पाणी टाकल्यानंतर लगेचच हलवून घ्यायचं आहे, नाहीतर गुठल्या होतात। मी आता थोडं थोडं पाणी टाकून हलवून घेते। पाणी थोडं कमी झालं की यामध्ये आपल्याला वेलची टाकून घ्यायची आहे। वेलची टाकून झाल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। आता इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ 80% शिरा आपला तयार झालेला आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहेत। आता जे काही ड्रायफ्रुट्स मी फ्राय करून घेतले होते त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि बेदाणे सुद्धा आपल्याला या स्टेजला टाकायचे आहेत। छान असे सर्व ड्रायफ्रुट्स मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपल्याला रव्यामध्ये साखर घालून घ्यायची। साखर घालून घेते। हलवून घेऊयात। साखर चांगली शिऱ्यामध्ये मिक्स झाली पाहिजे। जशी साखर विरघळली जाते तसा शिरा थोडा पातळ होत जातो। इथे बघू शकता तुम्ही साखरेला आपल्या पाणी सुटलंय, त्यामुळे शिरा थोडा पातळ झालाय। आता असंच मंद आचेवर 2 मिनिटं थोडं हलवून घ्यायचंय। आता असंच 2 मिनिटांसाठी स्लो गॅसवर झाकण घालून ठेवायचं आहे। झाकण काढून घेऊयात। मस्तच हलवून घेऊयात। बघू शकता इथे किती छान दाणेदार आणि मऊसूत शिरा तयार झालाय। आता आपला शिरा तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि झाकण घालून असंच 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून घेऊयात। परफेक्ट शिरा तयार झालाय। या पद्धतीने शिरा नक्कीच करून पहा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, शेअर करा आणि लाईक करा आणि हो, बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। आपला मऊसूत दाणेदार शिरा तयार झालेला आहे। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।